सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहैः। ओम शांती शांती शांती। ईशावास्य उपनिषद या ठिकाणी आपण आरंभ करणार आहोत आणि भगवद्गीतेचा असणारं संपूर्ण अध्ययन या ठिकाणी आपण पूर्ण केलं आणि त्यानंतर असणारे दश उपनिषद आचार्यांनी सांगितली। अशा असणाऱ्या दश उपनिषदामध्ये असणारं अत्यंत छोटं स्वल्प परंतु अत्यंत विस्तृत वर्णन ज्याच्यामध्ये केलेलं आहे की वास्तविक काय आहे, शास्त्र सिद्धांत किंवा वेदांत शास्त्राला काय सांगायचं आहे, हे साधारणपणे या ईशावास्य उपनिषदामध्ये 18 मंत्र यामध्ये येतात। या 18 मंत्राच्या माध्यमातून या ठिकाणी ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून याच्यावर असणारं पहिलं भाषणसुद्धा या ठिकाणी आचार्यांनी केलं आहे। तत्पूर्वी त्याची असणारी प्रपीठिका म्हणजे प्रस्ताविका या ठिकाणी आपण पाहणार आहोत। काय म्हणतात पाहू। या ठिकाणी आचार्य म्हणतात 4 वेद 6 अंगे 4 उपांगे आणि 4 उपवेद मिळून 18 हे ब्रह्मविद्येचे स्थान। आपण काय म्हणतो 18 विद्या म्हणतो। मग या 18 विद्या म्हणजे मग कोणत्या 18 विद्या? तर 18 विद्यामध्ये येणारे पहिल्यांदा 4 वेद येतात। कोणकोणते? ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद। त्यानंतर वेद झाल्यानंतर वेदांग येतात। वेदांग म्हणजे शिक्षा, कल्प, निरुक्त, छंद, ज्योतिष आणि व्याकरण। ही 6 झाली वेदाची अंग। म्हणजे वेदाचं अध्ययन करताना फक्त वेदाचं अध्ययन मंत्रात्मक नाही, त्याच्या अनुषंगाने शिक्षा आहे, कल्प आहे, निरुक्त आहे, त्या अनुषंगाने म्हणजे काय, त्या वेदाचा अर्थ जर ग्रहण करायचा असेल, त्या मंत्राचा अर्थ आपल्याला ग्रहण करायचा असेल तर वेदाच्या अनुषंगाने त्याच्या अंगांची ती जी अंग सांगितली त्याचं सुद्धा अध्ययन व्हायला पाहिजे। म्हणजे असे 4 वेद आणि 6 अंग मिळून किती झाले? 10। त्याला आपण म्हणतो दशग्रंथी ब्राह्मण किंवा दशग्रंथी आपण हा शब्द वाचतो किंवा शास्त्रामध्ये आपण पाहत असतो। मग हा दशग्रंथ म्हणजे कोणता? तर हा दशग्रंथ म्हणजे हे वेदांचे असणारे 6 अंग आणि त्यात असणारे प्रमुख 4 वेद, त्या अनुषंगाने हे झाले काय झाले? ही दशग्रंथी, हे दशग्रंथ झाले। आणि त्यानंतर त्या प्रत्येक वेदाचा असणारा काय आहे? एक उपवेद आहे की त्या वेदाचा प्रमुख वेद आणि उपवेद, आणि त्या उपवेदाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी विशिष्ट एखादी कला असेल, विशिष्ट एखादी गोष्ट आहे त्याच्यामध्ये काय केलं? प्राधान्य त्यांनी देण्याचा प्रयत्न केला। ज्याप्रमाणे ऋग्वेद आहे, ऋग्वेदाचा उपवेद आहे आयुर्वेद। मग आयुर्वेदामध्ये काय सांगितलं? आरोग्यविषयी जे काय आरोग्याच्या अनुषंगाने अपेक्षित आपल्याला आहे, कसं खावणं, कसं पिणं, काय करणं, काय करू नये, हे सगळं जो विषय जो आहे हा संपूर्ण त्या ठिकाणी आयुर्वेद म्हणजे आरोग्याच्या अनुषंगाने जो विषय आहे त्याला आपण आयुर्वेद म्हणजे नावामध्ये साधारण सामिप्य येतं की आयुर्वेद म्हणजे आयुर्वेदिक काहीतरी त्या ठिकाणी असणार आहे। आयुर्वेदिक वनस्पती असतील, आयुर्वेदिक शास्त्र असतील, हे सगळं त्यामध्ये सांगण्याचा त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला। त्यानंतर यजुर्वेद आहे, यजुर्वेदाचा असणारा उपवेद आहे धनुर्वेद। त्या अनुषंगाने लक्षात येत होतं की आपल्या यामध्ये काय शस्त्राची असणारी कला, धनु म्हणजे धनुष्य आणि बाण, त्याची जी असणारी कला जी आहे म्हणजे शस्त्रासंबंधी असणारी जी कला आहे त्याचं वर्णन कुठे केलं? या धनुर्वेदामध्ये केलं। त्यानंतर सामवेद भगवान शिवाला अत्यंत प्रिय असणारा कोणता? सामवेद भगवान शिवाला अत्यंत प्रिय। त्याच्यामध्ये काय मग त्याचा असणारा उपवेद गांधर्व। तर मग त्याच्यामध्ये काय सांगितलं? संगीत, गायन, कला हे जे काय विषय आहे, कसं कुठल्या प्रकारे, कारण भगवान शंकराला अतिशय प्रिय आहे संगीत। त्यामुळे काय त्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी गंधर्व वेदाच्या अनुषंगाने मग संगीत किंवा गायनाची असणारी कला, कशा प्रकारे आलाप, हे ते सगळं आता ते काय आहे ते प्रत्येक त्या ठिकाणी त्याचं वर्णन केलेलं आहे। आणि अथर्ववेद जो 4था आहे त्याच्या अनुषंगाने असणारे त्याचा उपवेद आहे जो आहे स्थापत्य त्याचा असणारा उपवेद। त्याच्यामध्ये अभियांत्रिकी म्हणजे सगळं जे कौशल्य जे आहे, कौशल्य म्हणजे कोणतं? आपण म्हणतो इंजिनिअरिंग म्हणजे हे वस्तू निर्माण करण्याचं वास्तू जे आहे, वास्तू ज्यावेळेस आपण निर्माण करतो त्या आर्किटेक्ट ज्याला आपण म्हणतो ते सगळ्या त्या वास्तूचं डिझाईन हे सगळं कुठं? हे त्याच्यामध्ये स्थापत्यमध्ये अभियांत्रिकी म्हणजे म्हणून आपल्याकडच्या असणारे पूर्वीचे जे संपूर्ण ग्रामीण पद्धती असतील, गावांचे असणारे त्या नगरं जी वसवली गेलेली आहेत, त्याच्या कुठे काय पाहिजे, कुठे पाणवठे पाहिजे, सगळं ज्ञानेश्वरी वगैरे इतर ग्रंथातून हे सगळ्याचं वर्णन आलेलं आहे। रामायणामध्ये अतिशय सुंदर त्या ठिकाणी वर्णन आलेलं आहे। रस्ते कसे असावे, रस्त्याच्या कडेला पाणवठे कसे असावे, नगराच्या अंतर्गत रचना कशी असावी, हे सगळं जे आहे ना, म्हणून त्याचा आत्तापर्यंत आपण म्हणतो हजारो वर्षापूर्वी बांधलेली ही जी मंदिरं आहे काय
स्थापत्य जे आहे त्याचा कलेचा हा आविष्कार की अजूनसुद्धा त्यांना कुठल्याही प्रकारचं कुठेही एक किंचितसुद्धा काय झालं त्यांच्या धोका अजून निर्माण झालेला नाही. जशाचे तशी, जसं आपण म्हणतो केदारनाथ जे आहे हा एवढा मोठामध्ये मागच्या 2-4 वर्षापूर्वी आलेला एवढा मोठा त्या ठिकाणी प्रलय तरीसुद्धा मंदिराला काही झालं नाही. भगवंताची पण कृपा आणि हा एक वास्तुकलेचा तिथे असणारा तो नमुना आहे. त्या कशा प्रकारे वास्तू असावी हे सगळं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक वेद त्याच्या अनुषंगाने असणारे त्यांचे उपवेद हे आणि त्यानंतर उपांगे, त्यानंतर आता हे 6 नंतर 6 षडंगे या असा प्रकार 4 4 10 आणि 4 14 आणि हे 4 असणारी प्रत्येक वेदाच्या म्हणजे 4 असणारी या ठिकाणची उपांग कोणकोणती उपांगे न्याय, मीमांसा, इतिहास पुराण आणि धर्मशास्त्र हे जे आहे याला आपण 4 उपांगे म्हणतो. हे सगळं मिळून काय म्हणतो आपण हे सगळं सगळं ही झालं आपल्याकडे असणारी अष्टादश विद्या. आपण जे काय म्हणतो अष्टादश विद्या किंवा दशमहाग्रंथी आपण म्हणतो की अमुक दशग्रंथी ब्राह्मण आहे. अलग लक्षात म्हणजे ह्यामध्ये या सगळ्यांचं सांगोपांग अध्ययन याचं एकाचं अध्ययन करून नाही तर परिपूर्णता पाहिजे त्याला. अशा प्रकारे हे सगळ्याच्या सगळ्या या किती झाल्या 18 आणि या सगळ्या 18 विद्या जे आहे हे काय म्हणून अष्टादश विद्या या 18 विद्या आहे. या 18 विद्या काय झाल्या या 18 विद्या ब्रह्मविद्येचे स्थान आहे. हे काय या 18 ज्या विद्या आहेत ना ब्रह्मविद्येचं मूलभूत स्थान म्हणजे साराधन याच्या अनुषंगाने आम्हाला काय ब्रह्मविद्या जी आहे वेदाच्या अनुषंगाने काय विदसत्तायाम आणि विद्रुज्ञाने ह्या धातूमधून वेद या शब्दाची उत्पत्ती झाली. सत्तायाम म्हणजे या संपूर्ण जगतामध्ये जर सत्ता कोणाची असेल तर त्या परमेश्वराचीच सत्ता आहे हे सांगण्याचा प्रयत्न त्याच्यामधून केला. विद्रुज्ञाने ज्ञान म्हणजे ज्ञानाशिवाय काय नाही. ज्ञान म्हणजे काय ज्ञान म्हणजे जाणणे. कुठलीही गोष्ट जी असते ही जाणण्यासाठी आपण प्रयत्नशील असतो. लहान मुलं जरी मी सातत्याने आता मागच्या पाठातून सांगितलं की जरी खेळणं त्याला आपण हातामध्ये दिल्यानंतर तो किती 5-10 मिनटं खेळतो छानपैकी आणि त्यानंतर काय जाणण्याचा त्याच्यामध्ये असणारा जो आविर्भाव आहे तो प्रगट होतो आणि मग तो काय एखादा दगड गेलो किंवा काहीतरी गेलं ते खेळणं काय उलगडण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये काय हा आवाज कसा येतो हा प्रकाश कुठनं येतो हे सगळं काय करण्याचं म्हणजे जाणण्याची जी प्रक्रिया आहे प्रत्येकामध्ये स्वाभाविकपणे प्रत्येकजण आपण जाणण्याचा काहीतरी प्रयत्न करतो. याच्यात काय त्याच्यात काय आणि त्या अनुषंगाने मग आपण शिक्षण करतो किंवा काय करतो प्रत्येक गोष्ट जाणण्याचं म्हणून वेदामध्ये काय मग जाणण्याचे मग काय जाणायचं स्वस्वरूपाला. जी 4 महावाक्य आहे त्या 4 महावाक्याच्या द्वारे काय सांगितलं त्याला आपण महावाक्य म्हणतो. अहम ब्रह्मासी तत्त्वमसी अयमात्मा ब्रह्म आणि प्रज्ञानम ब्रह्म ही 4 काय ही 4 वेदांची 4 महावाक्य वाक्य नाही महावाक्य. मग ही महावाक्यांना काय जीव आणि शिव ऐक्याचा बोध ज्याच्याद्वारे केला जातो त्यांना शास्त्रामध्ये महावाक्य असं म्हणतात. मग ही 4 वेदांच्या महावाक्यातून काय केलं जीवशिव ऐक्याचा बोध त्या ठिकाणी केला. म्हणजेच काय मग जाणण्याची कला म्हणजे कोणाला जाणण्याची स्वस्वरूपाला. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम जो सच्चिदानंद स्वरूप जे आत्मतत्व आहे ते तूच आहेस हे सांगण्याचा तत्त्वम असी ते जे आहे त्या परमेश्वरगत चैतन्य आणि भगवान म्हणजे तुझ्यामध्ये असणारं जे चैतन्य दोघांमध्ये चैतन्याचा असणारा कॉमन फॅक्टर जो आहे अशी तो एकच आहे. नामरूपात्मक तू स्वतःला अज्ञानामुळे काही म्हणत असेल परंतु वास्तविक ज्यामुळे म्हणून आता याच्या पुढचं जे येणारं उपनिषद जे आहे केन उपनिषद तेच सांगतं केनेशितम पतितम प्रेषितम मन केन प्राण प्रथम प्रैतियुक्त केनेशितां वाच इमां वदन्ति चक्षुश्रोत्रं कौदेव उनक्ती तेच सांगणं श्रोत्रस्य श्रोत्रम चक्षुषा पण श्रोत्र म्हणजे काय हा कान आहे या कानाचा पण कान म्हणजेच काय कानाला ऐकण्यासाठी जो सामर्थ्य प्रदान करतो तो चक्षुषा चक्षुरुदा प्राणस्य प्राण डोळ्याला पण पाहण्याची शक्ती जो देतो तो. नंतर प्राणस्य प्राण श्वासोश्वास आपण करतोय. चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन आपण म्हणतो त्या ठिकाणी अंबगा चाले हे शरीर कोणाची या सत्ते कोण बोलवितो हरिविन. हरिविन म्हणजे आतमध्ये जो हरी आहे त्या हरिविना अलग लक्षात हे शरीर चालण्याचं जे सामर्थ्य आहे त्याच्यामध्ये नाही मग तो जो हरी जो आतमध्ये आहे
आतमध्ये जो हरी बसलेला आहे, ज्याला आपण म्हणतो राम, तर जोपर्यंत राम आहे तोपर्यंत सगळ्यात राम आहे. आणि एकदा राम गेल्यानंतर काही मग राहत नाही. त्याच्यात काय आपण वाक्यप्रचारामध्ये पण काय वापरतो, त्याच्यात काही राम नाही. राम नाही म्हणजे त्यात काही अर्थ नाही, म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा काहीच विषय नाही त्याच्यामध्ये. तसं इथे सुद्धा जोपर्यंत राम आहे तोपर्यंत हे सगळं आहे आपल्याला. ज्या क्षणी हा राम इथून निघून जाईल त्या क्षणी इथं काही नाही. मग भार्या बिभ्यती तस्मिन काय सांगितलं आचार्य म्हणजे स्वतःची पत्नीसुद्धा जी आहे ती काय करते, त्याच्या शरीराला भ्यायला सुरुवात करते. म्हणजे अशा प्रकारे म्हणून जोपर्यंत ह्या ठिकाणी हरी आहे तोपर्यंत काय, तो हरी जो आहे त्या हरीला जाणण्याचं काम केलं पाहिजे. आणि हेच सर्वांनी सांगण्याचा प्रयत्न केला. हरिपाठाच्या माध्यमातून काय सांगितलं माऊलींनी, ज्ञानेश्वरी झाली, सगळं झालं त्या ठिकाणी. त्यानंतर हरिपाठ सांगितलं. हरिपाठातून काय, हरी जाणण्यासाठी प्रयत्नशील राहिलं. हरिपाठ म्हणजे काय, हरिपाठ म्हणजे त्या ठिकाणी साधकाला दिलेली साधना आहे. ते बाकी काही नाही झालं तरी साधना झाली पाहिजे. देवाची याद्वारी उभा क्षण भरी, ही सुरुवात आहे साधनेची. की इकडे तिकडे जाण्यापेक्षा सुरुवात काय कर, देवाच्या दारामधून सुरुवात कर. तेने मुक्तिचार्य, आता इथे चारही प्रकारच्या धर्म अर्थ काम मोक्ष स्वरूपाच्या ज्या मुक्त्या आहे सर्व तुला प्राप्त होईल. काय, याच्या त्याच्याकडे मागण्यापेक्षा परमेश्वराच्या दारामध्ये. म्हणजे अशा प्रकारे म्हणून वेदाच्या द्वारे काय सांगण्याचा, वेदाच्या द्वारे एवढा सांगण्याचा प्रयत्न केला की जे स्वस्वरूपाचं ज्ञान आहे ते स्वस्वरूपाचं ज्ञान त्या ठिकाणी वेदाच्या माध्यमातून आम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. अशा या सर्व वेदांमध्ये तेच आता इथे काय, या सर्व विद्यामध्ये 4 वेद हे अपौरुषेय असून ते मुख्य आहे. याच्यामध्ये 4 हे जे प्रमुख वेद आहेत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे काय, आपण त्याला अपौरुषेय, अपौरुषेय म्हणजे कुठल्याही पुरुषाच्या द्वारे, कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे. आमची परंपरा आहे व्यक्तिनिष्ठ किंवा त्या ठिकाणी असणारा तो पुरुषप्रधान नाही. कारण जर व्यक्तिप्रधान जर एखादा संप्रदाय किंवा एखादी कुठलीही गोष्ट ज्यावेळेस असते त्यावेळेस त्या अनुषंगाने तेवढ्याच त्याचा कालावधी आहे, त्या व्यक्तीचा जेवढा त्या ठिकाणी असणारा प्रभाव आहे तेवढंच टिकतं. त्यानंतर तो राहत नाही. म्हणून अपौरुषेय की ज्याची निर्मिती कोणी, यस्य नेश्वसिदम वेदाः सांगितलं. त्या परमेश्वराचा असणारा उच्छ्वास स्वरूप जे आहे त्याने काय, हे संपूर्ण मंत्र, हे संपूर्ण वेद काय ऋषींना आपल्या दिव्य दृष्टीमध्ये ज्यावेळेस तपाच्या बलाने त्यांना ते प्राप्त झाले आणि त्यांनी पुढं ते आपल्या शिष्यांना सांगण्याचे परंपरेने काय केलं, पहिल्यांदा श्रौत म्हणजे श्रुती म्हणतो आपण याला. वेदमंत्रांना आपण काय म्हणतो, श्रुती. श्रुती म्हणजे ऐकणे. तपाच्या बलाने ते त्यांना प्राप्त झाल्यानंतर काय केलं, त्यांनी आपल्या शिष्यांना ते ऐकवले, सांगितले. आणि पुढे मग काय, कालांतराने शिष्याने ते लिहिण्याचं काम केलं म्हणून त्या स्मृती झाल्या. अशा प्रकारे श्रुती आणि स्मृती. आणि म्हणून अशा प्रकारे हे जे वेद आहे याची थोडक्यात निर्मिती आम्ही कोणत्याही व्यक्तीच्या द्वारे झाली नाही. मग कोणाच्या द्वारे, ते अपौरुषेय म्हणजे परमेश्वराच्याच द्वारे याची निर्मिती झाली असून म्हणून तेच सांगितलं या सर्व विद्यांमध्ये 4 वेद हे कसे आहे, अपौरुषेय असून ते काय मुख्य आहे. या सगळ्याचा वेदो अखिल धर्म मूलम म्हणतो आपण. या सगळं आपण जे काही करत आहोत हे सगळ्याचं आपाततः जाऊन अलग लक्षात मूळ काय आहे तर त्या ठिकाणी मूळ वेद आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. जरी माहिती असो नसो पण या सर्वाचं मूळ काय, हे सगळं कुठं सांगितलं आहे ते सगळं त्या ठिकाणी सगळ्याचं मूळ म्हणून वेदो अखिल धर्म मूलम सांगितलं. सगळ्या धर्माचं मूळ काय असेल तर त्या ठिकाणी ते वेद. मग त्याच्या अनुषंगाने त्याच्या स्मृती ग्रंथ असेल, अनेक प्रकार हे आहे, उपनिषद आहे, पुराण आहे. या सगळ्याच्या माध्यमातून ते जसा जसा प्रकृतीचा जसा जसा अधिकारी तो पुरुष आहे त्या अनुषंगाने ते सांगण्याचा प्रयत्न केला. पण मूलभूत काय कुठनं आलं, प्रमाण आपण विचारतो हे कुठं आहे. मग त्याला प्रमाण आपल्याकडे सगळ्या याला हे जे काय आपण करतो तस्मात् शास्त्रम प्रमाण. शास्त्र म्हणजे त्या ठिकाणी वेद. कार्य अकार्य, काय करायचं आहे काय नाही, म्हणजे काय निषिद्ध आणि प्रतिषिद्ध आणि नित्य कर्म, काय करायचं आणि काय करायचं नाही, विधी आणि प्रतिषेध, हे सगळं काय हे त्या ठिकाणी शास्त्रानेच आम्हाला सांगितलं. कार्य अकार्य व्यवस्थित
म्हणून ज्ञात्वा शास्त्रविधान. मग काय केलं, प्रत्येकाने ते जाणण्याचा प्रयत्न केला. काय करायचं आहे, काय नाही करायचं, हे कसं सांगितलं, हे व्रत कसं आहे, ते कसं आहे, प्रत्येक गोष्ट जाणण्याचा आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे, ते सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून हे काय अपौरुषीय म्हणून प्रत्येक ह्या 4 वेदांमध्ये हे संपूर्ण शास्त्राचं सांगोपांग नित्य नैमित्य काम्य प्रायश्चित्त आदी जी कर्म आहे ती कशी करायची, काय नाही करायची, सगळं जे जे काय आहे, जेवढ्या काही विद्या आहेत त्या सगळ्याचं मूलभूत स्थान त्या ठिकाणीच आहे. आणि म्हणून प्रत्येक मग वेदाचे मग काय झाले, प्रत्येक वेदामध्ये पुन्हा 3 भाग. कोणकोणते 3 भाग? एक आहे संहिता, फक्त पाठांतर जे आपण गुरुजी लोक करतात, किंवा जो पहिला भाग आहे त्याला आपण संहिता म्हणतो. दुसरा भाग येतो त्याला ब्राह्मण म्हणतो, आणि तिसरा भागाला आपण आरण्यक असं म्हणतो. म्हणजे वेदाच्या मध्ये पुन्हा 3 भाग पडतात, एक संहिता, एक ब्राह्मण आणि एक आरण्यक, असे 3 भाग त्यामध्ये. त्यापैकी आरण्यक भाग म्हणजे वेदांत, तर त्यामध्ये शेवटचा भाग जो आहे त्याला आपण आरण्यक. आरण्यामध्ये जो शिकवला जातो म्हणजेच काय, विवेक, वैराग्य, समाधी, षट्कसंपत्ती, मोक्षत्व, हे सगळं ज्याच्या अंगी आहे असा अधिकारी जो आहे त्याच्याकरिता म्हणून आरण्यामध्ये जाऊन जो भाग शिकवला जातो त्याला वेदांत शास्त्र असं म्हणतो, त्याला आपण आरण्यक ग्रंथ असं म्हणतो. हा काय त्याला शेवटचा वेदांत, वेदाचा अंत म्हणजे वेदाचा असणारा शेवटचा भाग त्या ठिकाणी त्यांनी सांगितला. म्हणून त्या ठिकाणी त्यापैकी आरण्यक भाग म्हणजे वेदाचा शिरोभाग आहे, त्यासच उपनिषद अशी संज्ञा आहे. हा सगळा जो आहे वेदाचा शिर म्हणजे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये हे शिर जे आहे म्हणजे डोकं जे आहे मुख्य प्रधान आहे. तसं या संपूर्ण वेदांमध्ये काय, ह्या वेदांमध्ये काय, तर हा जो काय उपनिषद किंवा आरण्यक जो भाग आहे हा वेदाचा शिरोभाग आहे, म्हणजे मुख्य भाग आहे सगळ्यामध्ये. त्याच्याद्वारे अलग लक्षात बाकीचे सगळे भाग त्या म्हणून त्यापैकी आरण्यक भाग म्हणजे वेदांत. वेदांत काय, वेदाचा शिरोभाग. हा वेदांत जे आता आपण आरंभ करणार आहोत उपनिषद म्हणजे आता साक्षात वेदांताला सुरुवात झाली. मंत्रात्मक गीतास्मार्थ ग्रंथ प्रथम झाला, परंतु आता साक्षात आरण्यकाचा असणारा मंत्रात्मक जो भाग आहे ती उपनिषद, हे वेदमंत्र येतात. हे सगळे जे आपण आरंभ करतो, ईशा भाष्यमतगम सर्वं यत् किंचित् जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीता घृतः कस्य सिद्धनम, हा मंत्र जातो वेदमंत्र. मग त्याच्यावर असणारा आचार्यांनी भाष्य केलं. म्हणजे हे जे आहे हे काय सर्व वेदांचा असणारा प्रमुख शिरस्थानीय मुख्य भाग हा या ठिकाणी झाला. आणि म्हणूनच काय म्हणलं त्याला आपण काय म्हणतो उपनिषद. ह्यालाच आपण काय ही उपनिषद अशी संज्ञा या ठिकाणी दिली, त्यातच उपनिषद अशी संज्ञा केली. वेदांचे मुख्य प्रतिपाद्य विषय काय काय, कर्म, पहिला कर्म, द्वितीय उपासना आणि तृतीय ज्ञान. पहिल्या भागामध्ये कर्म कसं काय करायचं, काय काय कसं करायचं, सगळ्या कर्माचं नुसतं कर्म करायचं म्हणजे कर्म नाही करायचं, प्रत्येक कर्म कशा प्रकारे केलं पाहिजे. आचम्य प्राणायाम कृत्वा श्रीं महागणाधिपते नमो नमः, माता पितृभ्यां नमः, इष्टदेवताभ्यो नमः, हे करा ते करा. आपण हे सगळं जे काय त्याचे असणार तो एक प्रकारचा मार्ग आहे, स्टेप्स ज्याला म्हणतो आपण. हे झाल्या त्यानंतर ध्यानं समर्पयामि, पादयोः पाद्यं समर्पयामि, अर्घयोः अर्घ्यं समर्पयामि. हे सगळे जे काय आहे आसनं समर्पयामि, हे सगळे जे काय आहे हे त्याप्रमाणे त्यानंतरच ते झालं पाहिजे. हा काय हे सगळ्या स्टेप्स आहेत. म्हणून हे सगळं जे काय आहे हा सगळा जो विषय आहे हा पहिला संहितेचा कर्मामध्ये आला. दुसरा ब्राह्मणत्वाचा जो विषय आहे ते उपासना, कोणत्या देवाची कशी उपासना केली, काय उपासना केल्यानंतर काय फळ मिळतं हे त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. आणि तिसरा भाग आहे काय, तिसरा त्याचे आरण्यक. त्याच्यामध्ये काय सांगितलं, ज्ञानप्रधान, त्याच्यामध्ये ज्ञान सांगितलं. म्हणजे या 3 भागांचे वेदांचे मुख्य प्रतिपाद्य विषय, एक तर कर्म सांगितलं कसं करायचं, त्यानंतर उपासना पण सांगितली, कोणती उपासना केल्यानंतर काय फळ मिळतं. आता श्रावण मास चालू आहे, शिवाची उपासना केल्यानंतर काय फळ मिळतं. अभिषेक प्रिय शिव सांगितलं. हे कोणी सांगितलं, शास्त्र आहे की काय भगवान शिवशंकराला बाकी काही नाही लागलं. 1 लोटा पाणी, 1 लोटा जल, बस अभिषेक प्रिय शिव, बस तेवढा फक्त घालून ओम नमः शिवाय पंचाक्षर मंत्राचा जप करून, असेल बिल्वपत्र तर बिल्वपत्र 1 पास त्याच्यावर टाकून ठेवून आणि बस त्याच्या व्यतिरिक्त काही अमुक पाहिजे तसं काही. त्याच्यामध्येच तो आशुतोष, हा आशु म्हणजे अतिशय शीघ्रपणे
त्या ठिकाणी तो लवकरात लवकर जो प्रसन्न होणारा देवता असेल कोणती, तर आशुतोषा म्हणजे महादेव. मग त्याचा असणारा हा श्रावण मासामध्ये त्याची उपासना पद्धती कशी करावी ते उपासना पद्धती. त्यानंतर ज्ञान, त्यानंतर आता उपनिषदांच्या द्वारे ज्ञान जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान किंवा जीवशिवाय ऐक्य ज्ञान त्या ठिकाणी दिलं. यासच कांडत्रय वेद असे म्हणतात. अशा प्रकारे वेदामध्ये हे 3 विभाग सांगितले. एक कर्म, दुसरी उपासना आणि तिसरं ज्ञान, हे त्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. कांडत्रय वेद असे म्हणतात. ज्ञानकांडाचे प्रतिपादन प्रामुख्याने उपनिषदांमध्ये केले आहे. त्यातील जे ज्ञानकांड आहे त्या ज्ञानकांडाचं काय या ठिकाणी प्रतिपादन प्रामुख्याने कशामध्ये केलं, उपनिषदांमध्ये सांगितलं. उपनिषदांमध्ये ज्ञानकांडाचं प्रामुख्याने त्या उपनिषदांमध्ये केले आहे. मंत्ररूप केवल उपनिषदांमध्ये केले आहे. मंत्ररूप, केवल ब्राह्मणात्मक आणि मंत्र ब्राह्मणात्मक असे पुन्हा उपनिषदांचे 3 प्रकार केले. पुन्हा उपनिषदांचे 3 प्रकार झाले. काय, एक फक्त मंत्ररूप, आता ईशावास्य फक्त मंत्ररूप, त्यानंतर केवल ब्राह्मणात्मक, दुसरा ब्राह्मणात्मक आणि तिसरा मंत्र ब्राह्मणात्मक, असे पुन्हा उपनिषदांचे त्या ठिकाणी मंत्राच्या अनुषंगाने त्या ठिकाणी ते विभाग केलेले आहेत. असे उपनिषदांचे 3 प्रकार केलेले आहे. उदाहरणार्थ ईशावास्य उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद, तैतरीय. हे काय, हे ईशावास्य उपनिषद मंत्ररूप आहे, बृहदारण्यक ब्राह्मणात्मक आहे आणि तैतरीय मंत्र ब्राह्मणात्मक उपनिषद आहे. अशा प्रकारे त्या ठिकाणी असणारे त्या मंत्राच्या अनुषंगाने त्यांचे ते तसे तेथे विस्तार केलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे 4 वेदातील प्रमुख 10 उपनिषद काढले. 4 वेदामध्ये जरी अनेक त्या ठिकाणी उपनिषद असतील तरी त्याच्यामध्ये प्रामुख्याने ही जी 10 उपनिषद आहे या 10 उपनिषदांनीच ही 10 उपनिषदच या ठिकाणी प्रमुख आहेत. आणि म्हणून या 10 उपनिषदांवरच आचार्यांनी त्या ठिकाणी भाष्य केलं. आणि म्हणून 4 वेदातील प्रमुख उपनिषदे 10च आहेत. 10च्या वर नाही, 11 वगैरे नाही, आलं 10च उपनिषद प्रमुख आलं. त्यावर पूज्य असे आचार्यांनी सुद्धा भाष्य केलेले आहे, जगद्गुरु आद्य शंकराचार्य यांनी. म्हणून काय केलं, ही जी 10 उपनिषद आहे या 10 उपनिषदांवरच काय केलं तर भाष्य केलेले आहे. त्यामुळे आचार्यांनी भाष्य केले आहे. त्यातील ऋग्वेदातील ऋग्वेद ब्राह्मणातील आरण्यक भागातील एक म्हणजे ऋग्वेद ब्राह्मण जे आहे त्याच्यातील आरण्यक म्हणजे उपनिषदन कोणतं तर ऐतरेय उपनिषद आहे. ते कशामध्ये येतं तर ऋग्वेदामध्ये येतं. त्यानंतर यजुर्वेदामध्ये कोणती 4 येतात. यजुर्वेदामध्ये 4 कोणती तर ईश, कठ, तैतरीय आणि बृहदारण्य. हे कशामध्ये येतं, हे यजुर्वेदामध्ये येतं. सामवेदामध्ये कोणकोणती येतात, एक केन उपनिषद आणि एक छांदोग्य उपनिषद येतं. आणि अथर्ववेदामध्ये कोणतं येतं तर अथर्ववेदामध्ये मुंडक आणि मांडुक्य आणि प्रश्न. मुंडक, मांडुक्य आणि प्रश्न अशी ही किती झाली, हे सगळी मिळून पहिलं ऐतरेय, त्यानंतर ईश, कठ, तैतरीय, बृहदारण्य, केन, छांदोग्य आणि शेवटची मुंडक, मांडुक्य आणि प्रश्न. अशी सगळी मिळून काय झाली, हे प्रश्न मिळून एकंदरीत किती 10 उपनिषद होतात. ही सगळी मिळून किती झाली, हे 10 उपनिषद या ठिकाणी झाली. उपनिषदे, ब्रह्मसूत्रे व भगवद्गीता यावरील आचार्यांची भाष्ये यास प्रस्थानत्रयी अशी संज्ञा आहे. आणि म्हणून उपनिषद जे आहेत, उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र या तिघांवर काय केलं, या तिघांवर आचार्यांनी भाष्य केलं. आणि ह्याला म्हणून ह्या भाषाला आपण काय म्हणतो यार प्रस्थानत्रयी. प्रस्थान अलग लक्षात, प्रकर्षेण स्थान म्हणजे त्या ठिकाणी जाण्याची पद्धत, पुढे सुस्वरूपाकडे जाण्याचं आपण म्हणतो प्रस्थान आहे. कधी प्रस्थान आहे तुमचं म्हणजे जाणं. आता म्हणतो आपण माऊलींचं प्रस्थान या दिवशी म्हणजे काय जाणे, अलग लक्षात. मग कुठे गेलं पाहिजे, सुस्वरूपाकडे जाण्याचे प्रस्थान, म्हणून त्याला प्रस्थानत्रयी. या तिन्ही कोण गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या माध्यमातून काय सांगितलं, स्वस्वरूपाकडे जाण्याचं प्रस्थान. की मी कोण हे जाणण्यासाठी जे ज्ञान अपेक्षित आहे ते त्यामध्ये सांगितलं. आणि म्हणून त्याच प्रस्थानत्रयी अशी संज्ञा आहे. ज्यांना आत्मज्ञान व्हावे अशी इच्छा असेल, जो मुमुक्षु आहे, पण त्या ठिकाणी सांगितलं विवेक, वैराग्य, समाधी, षटकसंपत्ती आणि मुमुक्षुत्व सांगितलं. पण जो मुमुक्ष आहे, मोक्तुम इच्छा मोक्षा, परमेश्वर जाणण्याची इच्छा, ती कशाने निर्माण होते, अनेक जन्मामध्ये केलेलं त्याच्या दुर्लभम त्रयमेव वेतक आचार्य म्हणून सांगतो. दैवा अनुग्रह हेतुकम, परमेश्वराची ज्यावेळेस कृपा असेल त्याच वेळेस
मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि महापुरुष संशय. या 3 गोष्टी केव्हा मिळतात? ज्यावेळेस परमेश्वराची आपल्यावर कृपा होते. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आपण म्हणतो अनेक जन्मामध्ये केलेलं जे सुकृत आहे, बहु सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठली आवड. काहीतरी आपलं सुकृत असतं अनेक जन्मामध्ये, त्या सुकृताचं असणारं फल आहे. तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा तो परमेश्वर तुमच्यावर कृपा करतो. आणि ह्या मार्गावर म्हणजे मग मी काय, मोक्तम इच्छा, स्वस्वरूपाचं ज्ञान जाण्यासाठी तू आता प्रवृत्त हो. अशा प्रकारे परमेश्वराची कृपा आपल्यावर होते. आणि म्हणून अशा प्रकारे काय, ज्यांना आत्मज्ञान व्हावे, मग त्यांना वाटतं की बाबा हे सगळं जाऊ दे, याच्यामध्ये काही अर्थ नाही या संसारामध्ये. आणि मग काय, याच्यामध्ये जर वैराग्य त्याला निर्माण होतं संसारातून, मग आत्मज्ञान त्याला प्राप्त करण्याची इच्छा होते. आणि मग काय, अशा प्रकारे ज्यांना आत्मज्ञान व्हावं अशी इच्छा असेल, की ज्यांना खरोखरच या संसारामध्ये, आपण पाहिलं संसारामध्ये काल किती दुःख आहे ते मागच्या पाठाच्या माध्यमातून, आणि म्हणून अशा संसार दुःखरूपी संसारामध्ये वास्तविक स्वस्वरूपाचं ज्ञान प्राप्त होण्याची ज्यांची इच्छा असेल, त्यांनी या ग्रंथाचे कशाने, त्यांनी या ग्रंथाचे गुरुपरंपरेने अधिकार अनुरूप अध्ययन करावे. त्यांनी या ग्रंथांचं स्वतः नाही करायचं, तर गुरुपरंपरेतूनच याचं अध्ययन झालं पाहिजे. आलं कारण नुसतं मला वाटतं म्हणून मी उपनिषदांचा अध्ययन आरंभ केला, मला वाटतं म्हणून मी गीता अध्ययन आरंभ केला, चालणार नाही. वाचून नाही, तर स्पष्ट या ठिकाणी सांगितलं आचार्यांनी की ज्यांना असं वाटतं त्यांनीच काय केलं पाहिजे, त्यांनी या ग्रंथाचे गुरुपरंपरेने अथवा अधिकार अनुरूप अध्ययन करावं. आपला अधिकार आहे का? आपल्यामध्ये विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती, मोक्षत्व या सगळ्या गोष्टी आल्यात का? का आपण आपल्या अजूनसुद्धा आपल्यामध्ये गृधी आहे? कारण आता पहिला मंत्र तोच सांगितला, ईशावास्यमिदकं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीत मा गृधः कस्य. गृध म्हणजे गृधी, कस्य धनम. मनामध्ये जी गृधी आहे, गृधी म्हणजे अधिकात अधिक प्राप्त करण्याची इच्छा जी मनुष्यामध्ये आता आहे. आपण पाहतो प्रत्येकाला मला एवढं मिळतं तरी याच्यापेक्षाही अधिक, याचं सगळं सविस्तार मागच्या ह्याच्यातनं सगळा झालेला आहे. आता अलग लक्षात की फक्त त्यांना अधिकात अधिक एवढं आहे, त्याचं समाधान नाही. हे मिळतं आता, ह्याच्यातनं हे कसं मिळालं, त्याच्यातनं ते कसं मिळालं, आणि याच्या सगळ्याच्या मागे काय, हे सगळं मिळवता 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 आपण काय, सध्या आपली शांती जी आहे, शांती सगळेजण हरून बसले. का? गृधी. अधिकात अधिक आहे तसं नाही. ठेविले अनंत त्याच्याशीच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान, हा न्याय नाही. आणि भगवंतांनी ठेवलं तरी त्याहीपेक्षा अधिक कसं मिळेल, त्यापेक्षा अधिक कसं मिळेल. मग अधिकच्या अपेक्षेमध्ये मग सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त धाव धाव धाव, दुसरं काही नाही. म्हणजे अशा प्रकारची ही जी गृधी आहे, हे गृधी करू नका, हे सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग त्या अनुषंगाने अधिकार अनुरूप जो जो त्या त्या ठिकाणी अधिकारी आहे, त्या ठिकाणी उपनिषद शिकण्यासाठी गुरूंच्या आश्रमात आल्यानंतर काय म्हणायचे, इथे राहा. पहिल्यांदा संवत्सर सम्यस्यत, त्या ठिकाणी आल्यानंतर एक एक वर्षभर इथं राहा. प्रश्नोपनिषदामध्ये सगळे ते जातात. त्या गुरु काय म्हणतात की ठीक आहे, थांबा, तुमचे प्रश्न योग्य आहेत, परंतु या ठिकाणी तुम्ही 1 वर्षभर ब्रह्मचारी आश्रमाचं काय करा, त्या अनुष्ठान करा. आणि त्यावेळेस जर मला वाटलं किंवा मला त्या अनुषंगाने वाटलं तर मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करीन. म्हणजे आला लगेच नाही. मग विज्ञानार्थम सुगुरुमेवाभिगच्छेत तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया सांगितलं. प्रणिपात पाहिजे, सेवा, आणि त्यानंतर परिप्रश्न. हे सगळं झाल्यानंतर गुरूंना तो असणारा प्रश्न विचारल्यानंतर मग गुरु काय करतात, त्याचं असणारं उत्तर त्या ठिकाणी देतात. आणि म्हणजे अशा प्रकारे जो अधिकारी म्हणजे याच्यामध्ये हे विवेक, वैराग्य, समाधी, षटक संपत्ती आणि मोक्षत्व ह्या गोष्टी ज्याच्यामध्ये निर्माण झालेल्या आहेत, असा जो आहे हा आहे ब्रह्मविद्येचा असणारा अधिकारी. आणि म्हणून मनुष्य जन्म मिळण्यावरच त्याने 4 पुरुषार्थ मिळवण्याकरता प्रयत्न करावा. म्हणून जो मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्मानंतरच, बाकी याच्यामध्ये नाही. बाकी भोग योन्या ते झालं त्याचा विस्तार आता सगळा. आता इथे काही सारखा करणार नाही. बाकी भोग योनी सांगितल्या, अलग कुठल्या जरी योनीमध्ये गेला ते भोग योनीचं फक्त काय, म्हणून मनुष्य जन्म जो आहे, हा जो मनुष्य जन्म आहे, हा मनुष्य जन्म मिळाल्यावर त्याने 4 पुरुषार्थ मिळवण्यासाठी प्रयत्न करावा. मग 4 पुरुषार्थामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष. पहिला त्यामध्ये धर्म जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्वात प्रथम. मग धर्माच्या अनुषंगाने अर्थ आणि काम, म्हणजे मग तो काय उच्छृंखल होत नाही, मग गृधी त्याच्यामध्ये निर्माण होत नाही.
धर्माच्या अनुषंगाने जेवढं प्राप्त होईल त्याच्यामध्ये तो समाधान भाव महत्त्वाचा आहे. तुम्हाला काय मिळालंय अलग लक्षात. एखाद्याला फक्त भाकरी आणि तेवढं काय भाजी चटणी मिरची असेल तरी त्याच्यामध्ये तो समाधानी असतो, आणि एखाद्याला पंचपक्वान्न जरी समोर वाढलेली असली तरी तो त्याच्यामध्ये पण मग हेच नाही मग तेच नाही, तो असमाधानीच असतो. मग तुम्ही समाधान ही अंतःकरणाची वृत्ती आहे. तुम्ही कशामध्ये समाधानी राहता हे आपण आपलं ठरवायचं. हे आहे याच्यामध्ये मी समाधानी आहे, आणि मग समाधानी नसेल तर मग त्याच्या अनुषंगाने त्याची असणारी अंतःकरणाची वृत्ती अधिक मग हे पाहिजे ते पाहिजे अमुक पाहिजे, त्याला मग काय शेवट नाही त्या अलग लक्षात. मग ते सांगितलं ध्यायतो विषयां तुमचा संगस्तेषु उपजायते. मग काय बुद्धिनाशात प्रणश्यती, तो स्वतः नाशाच्याच अनुषंगाने पुढे पुढे जातो. म्हणून जीवनामध्ये मनुष्याने काय केलं पाहिजे, जो मनुष्य आहे त्याने प्राप्त परिस्थितीमध्ये जे आहे त्याच्यामध्ये समाधानाने जीवन यापन केलं पाहिजे, आणि काय जो बाकीचा जो वेळ आहे परमेश्वराचं चिंतन भजन याच्यामध्ये घालावं. तर तो जो परमपुरुषार्थ आहे शेवटचा, कारण तो मोक्ष आहे. शास्त्र हे पण याच्याबरोबर मोक्षाला पण तो परमपुरुषार्थ सांगितला. धर्माच्या अनुषंगाने अर्थ आणि कामाला काही नाही शास्त्र म्हणत नाही. अर्थ पैसा पण पाहिजे, कामना उत्पत्ती पण पाहिजे, मुलं बाळा पण पाहिजे. शास्त्रच म्हणतंय आचार्याय प्रियम धनम आरुत्त प्रजातंतु मा विवच्छेत्सी सांगितलं. की तैत्तरीय उपनिषदांनी सांगितले त्या ठिकाणी, की त्या ठिकाणी आता घरी गेल्यानंतर काय तुला धन आदी प्राप्ती कर, आणि त्यानंतर प्रजातंतु मा विवच्छसी, विवाह आदी करून ही प्रजातंतू जी म्हणजे संपूर्ण संपत्ती आहे संतती जी आहे ती तशीच वृद्धिंगत करावी हे शास्त्राने सांगितलं. पण परमपुरुषार्थ मोक्ष सांगितलं. हे सगळं करत असताना आपली दृष्टी कुठे पाहिजे, मोक्षाकडे पाहिजे. म्हणजे धर्माच्या अनुषंगाने अर्थ कामना जर असेल तर आपल्याप तो परमपुरुषार्थ मोक्ष आहे तो सिद्ध होणार आहे. म्हणून तेच सांगण्याचा मनुष्याचा जन्म मिळण्यावर त्याने 4 पुरुषार्थ मिळवण्याकरता प्रयत्न करावा. निरतिशय सुखप्राप्ती आणि अत्यंतिक दुःख निवृत्ती. परमपुरुषार्थ मोक्षता आहे. मोक्ष म्हणजे काय, मोक्षाची व्याख्या काय, मग मोक्षाची व्याख्या या ठिकाणी करतायत निरतिशय सुखाची प्राप्ती आणि काय अत्यंतिक दुःखाची निवृत्ती. समूल विनश्यते, पुन्हा त्याच्यामध्ये पूर्ण दुःख आलंच नाही पाहिजे. त्याला म्हणतात काय अत्यंतिक दुःख निवृत्ती रूप काय परमपुरुषार्थ मोक्षच आहे. म्हणून अशा प्रकारचा तो परमपुरुषार्थ आहे तो मोक्षच आहे. आणि म्हणून पुरुषार्थ शब्दाचा प्रयोग वाच्यवृत्तीने त्या ठिकाणीच आहे. म्हणजे पुरुषार्थ आपण शब्द जो वापरतो तो पुरुषार्थ शब्दाचा काय वाच्यवृत्तीने त्या ठिकाणी म्हणजे कुठं मोक्षाच्या मध्येच त्याचा अर्थ सामावलेला आहे. इतर 3 पुरुषार्थ मोक्षात साधन असल्याने त्यांच्या ठिकाणी पुरुषार्थ शब्द गौण आहे. म्हणजे धर्म अर्थ आणि काम याच्यामध्ये काय आहे पुरुषार्थ शब्द गौण स्वरूपामध्ये आहे. परंतु मोक्ष या ठिकाणी पुरुषार्थ शब्द हा वास्तविक आहे. म्हणून या तिघांमध्ये गौण आणि तिथं मुख्य कसा परमपुरुषार्थ मोक्षच आहे. जीवनामध्ये काय केलं पाहिजे मोक्षच प्राप्त केला पाहिजे. आणि म्हणून अशा प्रकारे त्या मोक्ष तत्त्वज्ञानाचं जे ज्ञान आहे ते कोण आम्हाला करतं, त्या मोक्ष तत्त्वज्ञानाचं ज्ञान आम्हाला या ठिकाणी उपनिषद करतात. म्हणून उपनिषद शब्दांचा असणारा वास्तविक अर्थ काय तो शास्त्राने या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. त्याचा विशेष अर्थ उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत.